आज आपण बघणार आहोत कटाची आमटी. खोबरं, कांदा, लसूण पूर्ण बारीक करून घ्यायचं. हे आपलं कटाच्या आमटीचं पाणी आहे. हे आपण मातीचं भांडं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, भाजून घेतलेली लाल चटणी टाकायची आहे. थोडी हळद. हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे. चिंचेचा कोळ, ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊन नंतर जे कटाचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ चवीनुसार, गरम मसाला, आता झाकण ठेवून त्याला उकळी येजेपर्यंत नंतर वरून थोडीशी कोथिंबीर. आता आपली कढी तयार आहे, कटाची आमटी.